लाडकी बहिणीच्या हप्त्यावरून राजकारण तापलेलं आहे. लाडकी बहिणीचा हप्ता निवडणूक काळामध्ये देऊ नये, काँग्रेसनं आयोगाला तशी विनंती केली आहे. पत्रावरून भाजपनं घणाघात केलाय. विरोधकांनी लाडक्या बहिणीचा धसका घेतलेला आहे असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलंय. काँग्रेसचा द्वेष आणि क्रूर चेहरा हा पुन्हा एकदा समोर आलाय असा टोलाही त्यांनी लगावलाय. जेव्हा की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणी संक्रांत जो महिलांचा उत्सव असतो, सण असतो, तो मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असतात आणि सगळ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत की देवाभाऊंच्या अ, लाडक्या बहीण योजनेचा 3,000 रुपयाचा हप्ता आमच्या खात्यामध्ये आल्यानंतर आम्ही संक्रांत अशा पद्धतीने साजरी करणार. खूप स्वप्न त्यांनी रंगवलेले आहेत आणि ह्या स्वप्नांवर विरजन घालायचं काम काँग्रेसवाले अशा पद्धतीने पत्र देऊन करताय, म्हणजे हे किती चुकीचं आहे. भाजप सोडून आणि शिवसेना सोडून सर्व विरोधक नी धस्ती घेतलेली आहे की या ठिकाणी हा हप्ता नको.